Welcome, the students of class 7. Today we are going to learn our first chapter, The Living World, Adaptations and Classification. Topic number 3, Adaptation in Animals. Before this, we have learned what is adaptation and adaptation in plants. In the same way, we have to learn adaptation in animals. Observe the animals in your surroundings. Now, observe the diversities in these animals with these points. That is the habitats, ते कुठे राहतात, फूड हॅबिट्स, खाण्याच्या सवयी काय आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बॉडी स्ट्रक्चर्स, त्यांच्या शरीराची रचना कशी आहे, लाईक वर्टिब्रल कॉलम म्हणजे पाठीचा कणा आहे किंवा नाही, विंग्स पंख आहेत किंवा नाहीत, गिल्स कल्ले जे माशांना असतात ते आहेत किंवा नाहीत, आणि टेल्स म्हणजे शेपटी, त्यांना शेपटी आहे किंवा नाही, आहे तर मग ती कशा पद्धतीची आहे. या मुद्द्यांवरून आपण त्यांचे डिफरन्सेस इझिली फाइंड करू शकतो. नाव आफ्टर फाइंडिंग दीज डिफरन्सेस, नाव यू कॅन इझिली टेल व्हॉट आर द डिफरन्सेस बिटवीन टेरेस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक ॲनिमल्स. जमिनीवर राहणारे प्राणी आणि ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यामध्ये राहणाऱ्या प्राण्यांमधील काय फरक आहेत हे आपण इझिली सांगू शकतो. ॲज कम्पेअर्ड टू terrestrial animals, the skin and body shape of aquatic animals appear to have undergone changes. तर अर्थात जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांच्या तुलनेत पाण्यामध्ये राहणाऱ्या प्राण्यांच्या शरीराच्या रचनेमध्ये काही फरक झालेले आपल्याला दिसतील. बॉडी शेप, त्यांची स्किन याच्यामध्ये आपल्याला फरक दिसतील. फिशेस हॅव स्केल्स ऑन द स्किन अँड फिन्स ऑन द बॉडी. माशांच्या शरीरावर खवले असतात आणि पर असतात. पर म्हणजे फिन्स. देअर बॉडी टॅपर्स टुवर्ड्स बोथ इट्स एंड्स लाईक अ स्पिंडल. स्पिंडलप्रमाणे त्यांची बॉडी दोन्ही टोकांवर ही निमुळती असते. फिश ब्रीथ विथ गिल्स इन्स्टेड ऑफ अ नोज. आणि मासे हे नाकाऐवजी गिल्स म्हणजे कल्ल्यांद्वारे श्वासोच्छवास करतात. देअर आईज हॅव ट्रान्सपरंट आयलिड्स. आणि त्यांच्या डोळ्यांवर ट्रान्सपरंट आयलिड असते म्हणजे ते आरपार पाहू शकतात. दे हॅव एअर ब्लॅडर्स विद इन द बॉडी टू हेल्प देम टू फ्लोट. आणि त्यांच्या शरीरामध्ये हवेच्या पिशव्या सारखं स्ट्रक्चर असतं, त्यामुळे ते पाण्यावर इझिली तरंगू शकतात. नाव ऑब्झर्व द बॉडीज ऑफ फ्रॉग, डक अँड टॉर्टॉईज. फ्रॉग, डक आणि टॉर्टॉईज यांच्या बॉडीज आपल्याला ऑब्झर्व करायच्या आहेत त्या खालील मुद्द्यांद्वारे. ऑफ वॉट यूज आर देअर लेग्स टू दीज ॲनिमल्स. या प्राण्यांचे पाय त्यांना कशा प्रकारे उपयोगासाठी येतात. त्यानंतर वॉट हेल्प्स फ्रॉग टू ब्रीथ अंडर वॉटर. बेडूक पाण्यामध्ये कशा पद्धतीने श्वासोच्छवास करत असेल. ऑफ वॉट यूज आर द लाँग हाइंड लेग्स ऑफ फ्रॉग. बेडकाचे मागचे पाय जे लांब असतात याचा उपयोग त्याला कशासाठी होतो. वाय डझंट अ डक गेट वेट इन वॉटर. बदक पाण्यात ओले का होत नाहीत. लेट्स फाइंड द आन्सर्स टू दीज क्वेश्चन्स. ॲज द फ्रॉग अँड डक have webbed toes, they can use their legs like oars. फ्रॉग आणि डकला वेब्ड टोज असतात म्हणजे पडदे असलेले पाय असतात आणि या पायांद्वारे ते इझिली स्विम करू शकतात आणि त्यांचा वापर ते ओअर्स म्हणजे वल्ल्यांसारखा करतात. नाव चालवण्यासाठी जे वल्ले आपण वापरतो त्या वल्ल्यांसारखा हे आपल्या पायांचा उपयोग करतात. वॉटर फ्लोज ऑफ द वॅक्सी फेदर्स ऑफ बर्ड्स लाईक डक अँड वॉटर हेन. तर पाणी हे यांच्या पंखांवरून लवकर ओघळून जाते. डक आणि वॉटर हेन म्हणजे पाणकोंबडी यांच्या शरीरावरून पाणी लवकर ओघळून जाते कारण त्यांच्या पंखांवर वॅक्स सारखा एक पदार्थ असतो. वेब्ड टोज, स्लिपरी स्मूथ स्किन अँड अ ट्रँग्युलर हेड हेल्प्स फ्रॉग्स टू स्विम इझिली थ्रू वॉटर. तर वेब्ड टोज, स्लिपरी आणि स्मूथ स्किन आणि ट्रँग्युलर म्हणजेच त्रिकोणाकृती हेड याद्वारे फ्रॉग हा पाण्यामध्ये सोप्या पद्धतीने अगदी पोहू शकतो. दे कॅन लिव्ह ऑन लँड ॲज वेल ॲज इन वॉटर ड्यू टू देअर ॲबिलिटी टू ब्रीथ थ्रू द स्किन इन वॉटर अँड युझिंग नोज अँड लंग्स ऑन लँड. बेडूक हे जमिनीवर आणि पाण्यामध्ये दोन्ही ठिकाणी राहू शकतात कारण त्यांच्या विशेष ॲबिलिटी त्यांच्यामध्ये असते. ती ॲबिलिटी म्हणजे काय तर ते पाण्यामध्ये आपल्या स्किनद्वारे श्वासोच्छवास करतात आणि जेव्हा ते जमिनीवर असतात तेव्हा नाकाद्वारे म्हणजे आपण ज्या पद्धतीने श्वासोच्छवास करतो त्या प्रकारे ते श्वासोच्छवास करतात. द
टिपिकल कलर ऑफ अ फ्रॉग्स बॅक हेल्प इट टू हाईड अमंग ग्रासेस. आणि बेडूक जर तुम्ही पाहिला असेल तर तो लवकर आपल्या लक्षात येत नाही. त्याचा रंग हा अगदी आजूबाजूच्या वस्तूंप्रमाणे किंवा गवतांप्रमाणे असतो आणि त्यामुळे तो आपल्याला पटकन दिसून येत नाही. नाव मेक अ लिस्ट ऑफ नेम्स ऑफ सम अदर ॲम्फिबियन्स यू नो अँड स्टडी देअर ॲडॉप्टेशन्स. अजूनही बेडकासारख्या ॲम्फिबियन्सची नावं म्हणजे जमिनीवर आणि पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची नावं आपल्याला लिहायची आहे आणि त्यांच्यातली ॲडॉप्टेशन्स आपल्याला ऑब्झर्व करायचे आहेत. नाव लेट्स टेक अ लुक ॲट द नेक्स्ट टॉपिक, ॲडॉप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स. तर जंगलातील आणि ग्रासलँड म्हणजेच गवताळ प्रदेशातील प्राण्यांमधील अनुकूलन आपल्याला पाहायचं आहे. कार्निवोरस ॲनिमल्स लाईक वाईल्ड डॉग, फॉक्स, टायगर अँड लायन हॅव स्ट्रॉंग लेग्स टू रन फास्ट अँड कॅप्चर देअर प्रे. कार्निवोरस ॲनिमल्स म्हणजे मांसाहारी प्राणी. तर यांना लाँग लेग्स असतात टू रन फास्ट धावण्यासाठी यांचे पाय हे लांब असतात आणि ते फास्ट धावू शकत असल्यामुळे शिकार करू शकतात. प्रे म्हणजे शिकार. दे हॅव क्लॉज अँड देअर कॅनाइन टीथ आर शार्प अँड पॉइंटेड. व्हॉट इज द फंक्शन ऑफ सच टीथ. त्यांचे जे दात असतात हे खूप शार्प आणि पॉइंटेड असतात. तर याचं फंक्शन काय आहे. तर याचा उपयोग त्यांना शिकार करण्यासाठी आणि मांस फाडून खाण्यासाठी होतो. टायगर्स हॅव पॅडेड पॉज. वाघाच्या तळव्यांना गादी असते त्यामुळे त्यांची चाहूल न लागता ते शिकार करू शकतात. द आईज ऑफ प्रिडेटरी कार्निवोर्स आर लोकेटेड इन फ्रंट ऑफ देअर हेड. तर या मांसाहारी प्राण्यांच्या डोळ्यांचे जे स्थान असते ते अगदी समोरच्या बाजूस असते. इट हेल्प्स देम टू स्पॉट देअर प्रे फ्रॉम अ लॉंग डिस्टन्स. यामुळे ते आपली शिकार दुरूनच पाहू शकतात. द आईज ऑफ हर्बिवोर्स आर बिलो द फोरहेड. शाकाहारी प्राण्यांचे डोळे कपाळाच्या खालच्या बाजूस ऑन आयदर साईड ऑफ द हेड आणि डोक्याच्या दोन्ही बाजूस असतात. धिस गिव्स देम वाईड अँगल विजन व्हिच हेल्प्स टू प्रोटेक्ट देम फ्रॉम प्रिडेटर्स. यामुळे त्यांना मोठा परिसर बघता येतो आणि त्यामुळे शिकाऱ्यांपासून त्यांचं रक्षण होतं. देअर लेग्स आर लाँग अँड टॅपरिंग विथ स्ट्रॉंग हूज. त्यांचे पाय लांब असतात आणि टॅपरिंग म्हणजे निमुळत्या खुराचे, हूज म्हणजे खूर, निमुळत्या खुराचे असतात. विच अनेबल्स देम टू रन फास्ट टेकिंग लाँग लिप्स. आणि यामुळे ते जोरात पळू शकतात आणि लाँग लिप्स म्हणजे मोठ्या उड्या मारू शकतात. देअर लाँग अँड फ्रीली मुव्हिंग इयर्स कॅन रिसीव्ह साऊंड्स फ्रॉम लाँग डिस्टन्सेस अँड डिफरंट डायरेक्शन्स. त्यांचे लांब लांब कान आणि फ्रीली मुव्हिंग म्हणजे ते पटकन इकडे तिकडे आपले कान वळवू शकतात. यामुळे ते दूर अंतरावरचे आणि सर्व डायरेक्शन्समधनं साऊंड रिसीव्ह करू शकतात. डिअर अँड ब्लॅक बग्स हॅव कलर्स दॅट मर्ज विथ देअर सराउंडिंग. तुम्ही हरणं किंवा काळवीट बघितले असतील तर यांच्या शरीराचा रंग हा परिसरामध्ये मिसळणारा असतो. देअर टीथ आर स्ट्रॉंग फॉर चुईंग टफ प्लांट मटेरियल. त्यांचे दात मजबूत असतात त्यामुळे ते चारा खाऊ शकतात. नेक्स्ट टॉपिक इज ॲडॅप्टेशन इन डेझर्ट ॲनिमल्स. डेझर्ट्स आर कॅरेक्टराइज्ड बाय सिव्हिअर स्कार्सिटी ऑफ वॉटर. तर डेझर्टमध्ये पाण्याची कमतरता असते. हेन्स डेझर्ट ॲनिमल्स हॅव अ थिक स्किन टू प्रिव्हेंट लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी. आणि म्हणून डेझर्ट ॲनिमल्सला जाड स्किन असते ज्यामुळे त्यांच्या शरीरातलं पाणी हे टिकवून ठेवण्यासाठी मदत मिळते. देअर लेग्स आर लाँग विथ फ्लॅट अँड कुशन सोल्स. त्यांचे पाय हे लांब असतात आणि तळवे फ्लॅट म्हणजे चापट आणि कुशन म्हणजेच गादीसारखे असतात. द नॉस्ट्रिल्स आर प्रोटेक्टेड बाय फोल्ड्स ऑफ स्किन. त्यांचे जे नॉस्ट्रिल्स असतात म्हणजे नाकपुडे असतात या फोल्ड्स ऑफ स्किन म्हणजेच त्वचेच्या घडीने बंद झालेल्या असतात. द आय लॅशेस आर लाँग अँड थिक. त्यांचे डोळ्यांवर जे केस असतात ते सुद्धा लांब आणि जाड असतात. रॅट्स, स्नेक्स, स्पायडर्स, लिझार्ड्स इन डेझर्ट्स लिव्ह इन डीप बरोज ड्युरिंग डे टाईम अँड आर ॲक्टिव्ह ॲट नाईट. आणि डेझर्ट्समध्ये आढळणारे बहुतेक प्राणी हे दिवसा इनॅक्टिव्ह असतात म्हणजेच ते आपल्या आपल्या बिळांमध्ये लपलेले असतात आणि रात्रीच्या वेळेस ते ॲक्टिव्ह होतात. नाव
ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स ऑफ स्नोवी रिजन. तर आता आपल्याला पाहायचं आहे की बर्फाळ प्रदेशातील प्राण्यांमधील ॲडॉप्टेशन. फ्रॉम द इंटरनेट डाउनलोड इमेजेस ऑफ ॲनिमल्स लाईक ॲक, पोलर बियर, व्हाईट फॉक्स, सिल्वर फॉक्स, माउंटेन गोट, सायबेरियन हस्की डॉग अँड स्नो लिओपार्ड. तर तुम्हाला सगळ्यांची चित्र दिसत असतील. ही तुम्ही चित्र बघा. कम्पेअर दीज इमेजेस विथ दोज ऑफ सिमिलर ॲनिमल्स फ्रॉम ट्रॉपिकल रिजन. आणि याच प्रकारच्या प्राण्यांचे, मात्र हे जे प्राणी आहेत हे विषुववृत्तावरचे म्हणजे जिथे गरमी असते अशा भागातील प्राण्यांसोबत यांची तुलना करा. अ व्हाईट ऑर सिल्वर बॉडी कलर, लॉंग थिक हेअर ऑन द स्किन आर टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲनिमल्स ऑफ स्नोवी रिजन. बर्फाळ प्रदेशातील प्राण्यांची वैशिष्ट्ये काय आहेत तर त्यांच्या बॉडीचा कलर व्हाईट किंवा सिल्वर असतो, लॉंग आणि थिक हेअर्स असतात. हाऊ आर दीज युजफुल टू देम. तर थिक हेअर आणि व्हाईट किंवा सिल्वर कलरमुळे हे प्राणी बर्फाळ प्रदेशामध्ये लवकर दिसून येत नाही आणि लाँग हेअरमुळे त्यांचं रक्षण होतं. नाव ॲडॉप्टेशन इन एरियल ॲनिमल. आता हवेत उडणाऱ्या पक्ष्यांमध्ये कोणकोणते ॲडॉप्टेशन्स झालेले आहेत. व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन व्हेइकल्स ऑन रोड अँड एरोप्लेन्स. तुम्ही रस्त्यावर धावणारे वाहनं आणि एरोप्लेन यामधील जर फरक बघितला तर त्यांचा शेपमध्ये काही फरक असतो. तोच फरक या जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांमध्ये आणि हवेमध्ये राहणाऱ्या प्राण्यांमध्ये असतो. द स्पिंडल शेप्ड बॉडी ऑफ बर्ड्स आल्सो मिनिमायझेस द रेझिस्टन्स ऑफ एअर व्हाईल फ्लाईंग. द स्पिंडल शेप्ड मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन्ही बाजूला निमुळती असलेला शेप यामुळे हवेतून उडण्यासाठी पक्ष्यांना त्याचा फायदा होतो आणि तसाच आकार अगदी एरोप्लेनचा असतो. विथ हॉलो बोन्स, अ बॉडी कवरिंग ऑफ फेदर्स अँड मॉडिफिकेशन ऑफ 4 legs into wings, their body is light in weight and adapted for flying. उडण्यासाठी त्यांच्या बॉडीमध्ये खूप सारे ॲडॅप्टेशन्स झालेले असतात. त्यांचे बोन्स हॉलो असतात म्हणजेच पोकळ असतात. अ बॉडी कवरिंग ऑफ फेदर्स, त्यांच्या बॉडीवर पंख असतात आणि त्यांचे जे 4 legs आहेत म्हणजे ज्याला माणसामध्ये म्हणायचं झालं 4 legs तर आपले हात, त्याचं रूपांतर विंग्समध्ये झालेलं आहे आणि त्यांच्या बॉडीचं वेटसुद्धा हे हलकं असतं. यामुळे पक्ष्यांना उडण्यास मदत मिळते. द बॉडी ऑफ इन्सेक्ट्स आल्सो इज लाईट इन वेट अँड टॅपर्स ॲट बोथ एंड्स. तुम्ही जर कीटक बघितले छोटे छोटे तर त्यांच्यासुद्धा बॉडीचा शेप हा पक्ष्यांप्रमाणे असतो आणि त्यांचं शरीरसुद्धा हे हलकं असतं. They can fly with 2 pairs of wings and also walk with 6 stick-like legs. तर त्यांना सुद्धा पंख असतात आणि 6 पाय असतात जे काड्यांसारखे असतात आणि या पायांमुळे आणि पंखांमुळे ते उडू शकतात. बॅट्स कॅन फ्लाय विथ द हेल्प ऑफ पॅटॅजियम, अ थिन फोल्ड ऑफ स्किन बिटवीन देअर 4 legs अँड हाइंड लेग्स. तर वटवाघळं हे त्यांच्या पंखांमध्ये असलेल्या पातळ स्किनमुळे उडू शकतात. आता ऑब्झर्व द व्हेरियस बर्ड्स अँड इन्सेक्ट्स इन युअर एरिया. तर आपल्या सराउंडिंग्समध्ये जे कीटक आणि बर्ड्स आपल्याला दिसतात त्यांचं ऑब्झर्वेशन आपल्याला करायचं आहे. नाव ॲडॉप्टेशन इन रेप्टाईल्स. सरपटणाऱ्या प्राण्यांमधील ॲडॉप्टेशन्स. ऑब्झर्व फ्रॉम अ डिस्टन्स हाऊ स्नेक्स अँड अर्थवॉर्म्स क्रीप. साप आणि गांडूळ कसे सरपटतात याचे दुरून निरीक्षण करा. विच ऑर्गन डू दे यूज फॉर क्रिपिंग. सरपटण्यासाठी ते कोणत्या अवयवाचा वापर करतात. आर देअर एनी स्पेशल चेंजेस फॉर दॅट पर्पज. आणि यासाठी त्यांच्या शरीरामध्ये काही विशेष चेंजेस झालेले आहेत का. नोट एनी सच चेंजेस. ते चेंजेस नोंद करून ठेवा. ॲनिमल्स लाईक हाऊस लिझार्ड म्हणजे पाल आपली, गार्डन लिझार्ड सरडा, क्रोकोडाईल म्हणजे मगर, यूज देअर मसल्स फॉर क्रिपिंग. तर हे ॲनिमल्स आपले मसल्स सरपटण्यासाठी वापरतात. सिमिलरली दे शो ॲडॉप्टेशन्स इन स्किन. तर याचप्रमाणे त्यांच्या स्किनमध्ये सुद्धा ॲडॉप्टेशन दिसतात. सोल्स ऑफ फीट पायाच्या तळव्यांमध्ये, बॉडी कलर आणि शरीराच्या रंगामध्ये सुद्धा काही ॲडॉप्टेशन्स झालेले असतात. फॉर एक्झाम्पल द हाऊस लिझार्ड अँड मॉनिटर लिझार्ड्स हॅव क्लॉड toes and skin soles, whereas snakes
हॅव अ स्केली स्किन. पाल आणि घोरपड यांच्या पंजांना नखे असतात. यांचे तळवे हे पातळ असतात, तर सापाची त्वचा ही खवलेयुक्त असते. आता ॲडॉप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स. तर अन्नग्रहणासाठी प्राण्यांमध्ये झालेले ॲडॉप्टेशन्स आपल्याला पाहायचे आहेत. वी कॅन कॅटेगराईज ॲनिमल्स ॲज हर्बिओर्स अँड कार्निवोर्स. तर आपण प्राण्यांचे 2 कॅटेगरीज पाडू शकतो. एक तर मांसाहारी आणि दुसरी शाकाहारी. हर्बिओर्स म्हणजे शाकाहारी, कार्निवोर्स म्हणजे मांसाहारी. स्पेशल ॲडॉप्टेशन्स आर सीन इन ईच कॅटेगरी टू मेक द प्रोसेस ऑफ फीडिंग इझी. आणि प्रत्येक प्राण्यामध्ये या अन्नग्रहणासाठी काही ॲडॉप्टेशन्स झालेले आपल्याला दिसतात. वी विल डिस्कस धिस इन ग्रेटर डिटेल इन चॅप्टर ऑन न्यूट्रिशन. तर न्यूट्रिशन या चॅप्टरमध्ये याचा डिटेलमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. वॉच द प्रोग्राम्स ऑन चॅनल्स लाईक नॅशनल जिओग्राफिक वाईल्ड, डिस्कवरी. इट इज सेट टू लर्न अबाउट द फीडिंग्स हॅबिट्स ऑफ ॲनिमल्स लाईक फ्रॉग्स, स्नेक्स, बर्ड्स, मॉस्किटोज, बटरफ्लाईज etc. तर आपल्याला टी व्हीवर नॅशनल जिओग्राफिक वाईल्ड चॅनल किंवा डिस्कवरी चॅनल यावर आपल्याला प्रोग्राम्स जे असतात ते पाहायचे आहेत. आणि त्यावरनं फ्रॉग्स, बेडूक, स्नेक्स, साप, बर्ड्स, पक्षी, मॉस्किटोज म्हणजेच मच्छर आणि बटरफ्लाईज म्हणजेच फुलपाखरं हे कसे अन्न ग्रहण करतात याविषयी माहिती मिळवायची आहे. नेक्स्ट टॉपिक इज ॲडॉप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग्स. तर वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी झालेले ॲडॉप्टेशन्स पाहायचे आहेत. वी कॅन नॉट इझिली स्पॉट कलरफुल बटरफ्लाईज, लिझार्ड्स अँड ग्रासहॉपर्स. तर बटरफ्लाईज, लिझार्ड्स आणि ग्रासहॉपर्स हे प्राणी आपल्याला पटकन दिसून येत नाहीत. दे गेट कॅमोफ्लॅग्ड ॲमिड्स ग्रासेस, पार्ट्स ऑफ प्लांट्स लाईक स्टेम, लीव्ज, फ्लावर्स एक्सेट्रा. कॅमोफ्लॅग्ड म्हणजे छलावरण. त्यांच्या शरीरावर अशा प्रकारचे रंग असतात की ज्यामुळे ते वनस्पतींवर, गवतांमध्ये अथवा झाडांच्या खोडांवर असताना सहजासहजी दिसून येत नाहीत. दॅट इज बिकॉज देअर कलर्स ब्लेंड विथ दोज ऑफ देअर सराउंडिंग्स. म्हणजेच काय, त्यांचे कलर हे सराउंडिंग्समध्ये ब्लेंड होतात, म्हणजेच एकदम मिसळून जातात. सो नाव वी हॅव लर्न्ड द ॲडॉप्टेशन्स इन प्लांट्स अँड ॲनिमल्स. Now after learning the adaptations in living organisms, now we can state the definition of adaptations in more effective manner like this. Changes that take place in the various organs and life processes of organisms that enable them to live, feed, reproduce, to perpetuate themselves and protect themselves from their enemies in specific surroundings depending upon the habitat and its geographical conditions are called adaptations. ॲडॉप्टेशन्स म्हणजे प्राण्यांमधील किंवा वनस्पतींमधील असे बदल जे त्यांच्या अवयवांमध्ये किंवा जीवन प्रक्रियांमध्ये घडून आलेले आहेत, ज्यामुळे त्यांना जगण्यास, अन्न मिळवण्यास आणि पुनरुत्पादन करण्यास मदत मिळते. त्याचप्रमाणे शत्रूंपासून बचाव करण्यास सुद्धा त्यांना मदत मिळते. हे बदल त्यांच्या राहण्याच्या ठिकाणावरून आणि भौगोलिक परिस्थितीवरून घडून येतात. अशा सर्व बदलांना ॲडॉप्टेशन्स असं म्हणतात. ऑलवेज रिमेंबर, ॲडॉप्टेशन इज नॉट अ सडन प्रोसेस. ॲडॉप्टेशन ही पटकन होणारी प्रोसेस नाही. इट इज ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस. ही अत्यंत हळूहळू आणि सतत होणारी प्रोसेस आहे. डिफरन्सेस इन द स्ट्रक्चर अँड अपिअरन्स ऑफ प्रेझेंट डे ॲनिमल्स. आजच्या प्राण्यांच्या शरीरातील जे डिफरन्सेस आहेत आणि ॲनिमल्स ऑफ 1000 इयर्स ॲगो आणि हजारो वर्षांपूर्वी असणाऱ्या प्राण्यांच्या शरीरामधील बदल, हे जे आपल्याला आज बदल दिसतात, आर द ॲडॉप्टेशन्स दॅट ऑकर्ड अकॉर्डिंग टू प्रिव्हेलिंग कंडिशन्स. आणि हे काय आहेत, हे जे बदल आपल्याला दिसत आहेत, हे बदल ॲडॉप्टेशन्स आहेत जे त्यांच्या परिस्थितीमध्ये झालेल्या बदलामुळे झालेले आहेत. इट इज अवर ड्युटी टू कन्झर्व धिस डायव्हर्सिटी. आणि ही डायव्हर्सिटी टिकवून ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. प्राण्यांमधील जी वेगवेगळेपणा आहे हा टिकवून ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे.